नमस्कार. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. श्री संत सावतामाळी मंडळाच्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंती निमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने ऐरोलीतील सर्व समाज बांधवांसाठी समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले. समाजातील वाचकांसाठी गरज लक्षात घेऊन वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमातून समाजामध्ये एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न मंडळाने केला. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून डॉक्टर गिरीश सावंत, ज्येष्ठ समाजसेवक डी.के. माळी, सिनियर सिटीजनचे ग्रुपचे अध्यक्ष बबन पाटणकर, सचिव सुनील जाधव, विदर्भ माळी संस्था मुंबईचे अध्यक्ष प्रभाकर सातव, कोपरखेरणे सावतामाळी मंडळाचे अध्यक्ष के.आर. चौधरी, किरण शेठ झोडगे, तानाजी शिंदे, मंडळाचे माजी अध्यक्ष संजीव माळी, पुणे जिल्हा मंडळाचे सचिव रवींद्र आवटे, प्रबोधन दिशेचे संपादक दत्तात्रय सूर्यवंशी, दत्तात्रय नाईकरे तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत थोरात यांनी महात्मा फुले यांच्या विचारांवर प्रभावी भाष्य करत त्यांच्या आदर्शाचा समाजाने अवलंब करावा असे आवाहन केले. उपस्थित असलेल्या मान्यवरांनी देखील महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करून समाजासाठी आदर्श निर्माण करण्यावर भर दिला. या प्रसंगी मंडळाचे सचिव रोहित भुजबळ यांनी वाचनालय सर्वांसाठी खुले करून त्यांचे उद्घाटन केले. वाचाल तर वाचाल हा महत्वपूर्ण संदेश दिला. मंडळाचे खजिनदार गोपीचंद सावळे हे या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी काही दानशूर व्यक्तींनी मदत केली. त्यामध्ये सूर्यकांत थोरात, डॉक्टर प्रकाश ढोकणे, संतोष शिंदे, सुजाता भुजबळ, रोहिदास थोरात, शैलेश वासनकर, अरुण पडते, रवींद्र ताजने, रामदास वराडी, रामदास खेडेकर, जगन्नाथ खेडेकर, रमेश ढाकणे, दत्तात्रय नाईकरे, के.आर. चौधरी, तानाजी शेठ शिंदे, सोमनाथ वाणी तसेच अन्य व्यक्तींनी सुद्धा पुस्तक रूपी मदत केली. या कार्यक्रमासाठी श्री संत सावतामाळी मंडळ, श्रमजीवी महिला मंडळ, वधूवर सूचक संचालक, महात्मा फुले युवा उत्कर्ष संस्थेचे पदाधिकारी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व समाज बांधवांनी एकत्र यावे, संघटित व्हावे, महात्मा फुले यांच्या विचारावर चालून शिक्षणाच्या जोरावर प्रगती करावी. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तुम्हाला जर आयुष्यामध्ये खरंच प्रगती करायची असेल तर शिक्षणाचे महत्व सर्वांना पटवून द्या. शिक्षण हेच आपली यशाची गुरुकिल्ली आहे, तरच आपली प्रगती होईल. हा कानमंत्र सर्वांनी जपायला पाहिजे असे मंडळाचे सचिव रोहिदास भुजबळ यांनी केले. आजच्या काळामध्ये समस्या आहे त्याच्यावर आवाज आपण उठवला पाहिजे तर त्यांच्या कार्याला दुजोरा मिळेल. तर काय करतो आपण, फक्त येतो, हार घालतो, पुष्प करतो, घोषणा करतो आणि निघून जातो. पण त्या काळच्या ज्या समस्या होत्या त्या संपूर्ण समाजाला संपूर्ण समाजाचा विरोध पत्करून त्यांनी त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे. त्याच काळामध्ये कार्य करणं एवढं सोपं नव्हतं. स्त्रियांना शिक्षणाचा नुसतं तोंडातून उच्चार जरी काढला तर त्यांच्यावर किती मारझोड व्हायची किंवा त्यांना किती बोलायचे किंवा अस्पृश्य किंवा छोटा मोठा जर ह्याच्यावर आवाज उठवत असेल तर त्यांना किती मार त्याला त्या ठिकाणी खावा लागला. परंतु तशा परिस्थितीत सुद्धा जर परिवर्तन करायचं असेल तर कुणीतरी एक पुढे यावा लागतो. आज या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं, आजच्या काळाच्या ज्या समस्या आहेत त्या जर आपण त्याच्यात हात घातला आणि त्याच्यावर जर पुढे गेलो तर नक्कीच आपण त्यांनी केलेलं कार्य पुढे नेईल असं वाटतं. आता मी माझ्या पद्धतीने सांगतो, कारण आज काय झालं आहे, आजकालच्या काळामध्ये प्रत्येक राजकारण्याने एक एक मुद्दा धरून ते धरलेला आहे. आरक्षण हा विषय अतिशय जटिल आहे. गेले 70 वर्ष आपण आरक्षण घेत आलेलो आहोत आणि त्याच आरक्षणाच्या पाठीमागे आपण चाललेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण आरक्षण दिलं, ठराविक कालावधीसाठी दिलं होतं. ओबीसी म्हणा, बीसी म्हणा, सर्वांना आरक्षण दिलं. परंतु आजची परिस्थिती कशी आहे, आज आरक्षण कोणाला गरज आहे, आज आरक्षण फक्त गरीब लोकांना गरज आहे. जो इकॉनॉमिकली बॅकवर्ड वर्ग आहे त्याला गरज आहे. परंतु काय झालेलं आहे, मी सांगतो, प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक राजकारणामध्ये प्रत्येकाला वाटतं की आरक्षण हे फक्त ज्याला गरज आहे त्यालाच मिळालं पाहिजे. परंतु कुणीही ओपनली येत नाही, कुणीही ओपनली सांगत नाही का असं पाहिजे. कारण जर कुणी कुणाचं नाव घेतलं तर तो बदनाम होणार, त्याला मतं मिळणार नाही, तो पुढे कधी निवडून येणार नाही. आता मी कोणत्या पक्षाचा नाही आहे, कोणत्या पार्टीचा नाही, त्यामुळे मी हे बोलू शकतो. कारण आजची समाजाची जी गरज आहे ती सर्वांनी लक्षात घ्यावी. ज्याला खरोखर गरज आहे त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला आरक्षण मिळालं पाहिजे, याच्यावर आपण आवाज उठवला पाहिजे. मी सांगतो, आज जर महात्मा फुले जिवंत असते तर त्यांनी याच गोष्टीवर आवाज उठवला असता. कारण
त्या काळामध्ये जी गरज आहे त्या गोष्टीवर तुम्ही आवाज उठवला तर ते खरं कार्य होतं आणि ते खरं समाज परिवर्तन होतं आणि क्रांती होते. त्यावेळी त्यांनी जी क्रांती केली ती अतिशय गरजेची होती आणि ती केली. आज आपली गरज काय आहे? आज आपल्या घरामध्ये सर्व शिक्षित आहे, शिकलेले आहेत, मोठी इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, सगळे आहेत, तरी सुद्धा आपण आरक्षणाच्या पाठीमागे लागतोय. त्याच्यापेक्षा तुम्ही ती जी एनर्जी आहे ती त्याच्या शिक्षणासाठी खर्च करा, त्याला चांगलं कॉलेज द्या, त्याला चांगलं हे मार्गदर्शन करा, चांगल्या क्लासमध्ये करा, ही गरज आहे. परंतु आपण आरक्षणाच्या पाठीमागे न लागता आपण कसं सर्व समाज पुढे येईल याच्यासाठी कार्य केले पाहिजे. पण मी सांगतो आजकालच्या राजकारणामध्ये कुणीही माझ्या मताला सहमत होणार नाही, कारण मत जातील. मी जर ते भेट देत आहेत त्यांच्या या ठिकाणी मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो. ज्या आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी संविधान जे लिहिलं आणि जे अखंड या ठिकाणी मांडलंय अगदी साध्या पद्धतीमध्ये आणि ज्यांनी आपल्या पूर्ण समाज घडवला, आपल्या समाजामध्ये स्थान निर्माण करून दिलं आपल्या आमच्या कुलस्वामीचे संचालक तानाजी शिंदे साहेब आपण त्यांच्यासाठी हा खूप चांगला उपक्रम आहे. तुम्हाला या उपक्रमासाठी खूप शुभेच्छा. तुमच्या कारकिर्दीत मी चांगलं काम केलेलं आहे आणि त्याची वृद्धिंगत होत जाईल. म्हणजे ओव्हर द टाईम तुम्हाला मदत वगैरे मिळत जाईल. मी एकच अपेक्षा करतो की अजून मुलांना थोडी बसायला जर अभ्यास करायला मोठी जागा कुठे मिळाली तर त्याचा पुस्तकांबरोबर त्यांना बसून अभ्यास करण्याचा सुद्धा फायदा होईल. तुम्ही कुठेतरी विचाराधीन राहू दे, तुमच्या जागा मिळाली की ते करता येईल तुम्हाला. तुम्ही चांगले काम करताय. ऑल द बेस्ट तुमचं, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. या ठिकाणी विदर्भ माळी मुंबईचे पोलीस मित्र संघाचे वाढते जय ज्योती क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा विजय असो. आई सावित्रीबाई फुले यांचा विजय असो. जय ज्योती जय क्रांती. या गुरुवर्य कामेश शिंदे साहेब या ठिकाणी आपण उपस्थित झालात. आमचे मंडळाचे सल्लागार महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन आणि सगळ्यांना शुभेच्छा. आजच्या आपल्या वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी मला फक्त एक प्रसंग असा सांगावासा वाटतो किंवा असं सगळ्यांना असं वाटतं की म्हणजे हल्ली जे सगळेजण मोबाईल बघतात, वाचनाची आवड कमी झालेली आहे वगैरे. पण एक प्रसंग मला आठवतो की माझ्या मिस्टरांचा आहे. ते मला नेहमी सांगतात की मी एक वेळ चालत जाईल पण माझे जे 10 रुपये वाचले किंवा जे 100 रुपये वाचले त्याने मी एक पुस्तक घेतलं. आणि अशा प्रकारे त्यांच्याकडे बरीच पुस्तकं आहेत आणि ते स्वतः वाचतात आणि आम्हालाही त्याच्यामुळे मला आणि स्पेशली माझ्या मुलाला सुद्धा वाचनाची खूप आवड निर्माण झालेली आहे. कारण पहिल्यांदा तो पण सुद्धा मोबाईलमध्येच बघत होता, पण नंतर मग हळूहळू ही सवय आम्ही लावली आणि घरामध्ये एवढी पुस्तकं झालेली आहेत की आता असं त्याला एक पुस्तक दिलं की असं वाटतं की तो एका दिवसात मला त्याला विचारलं झालं वाचून, तो हो म्हणतो. तर हे नक्की सांगेन मी की कुठेतरी तुम्ही थोडीफार सुरुवात करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढच्या पिढीला तुम्ही हे पास ऑन कराल की बाबा वाचन हे गरजेचं आहे. जयंती निमित्ताने श्री संत सावतामाळी मंडळाने जयंती तर साजरी करायची पण विचार पेरणारी करावी आणि त्या अनुषंगाने आज वाचनालयाचं उद्घाटन केलेलं आहे. या सर्व मान्यवरांच्या हस्ते वाचनालयाचं उद्घाटन झालेलं आहे. हे खऱ्या अर्थाने आज वैचारिक काहीतरी या निमित्ताने खाद्य तुम्ही सर्वांना देऊ केलेलं आहे. त्याबद्दल श्री संत सावतामाळी मंडळाचे मी मनापासून आभार मानतो, कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. कारण शेतकऱ्यांचा असूड ज्याने गेला या देशामध्ये खऱ्या अर्थाने तुमचं आमचं सर्वांचं आणि या दांभिक सगळ्या आता माझ्या तोंडात येतं या राजकारण्यांचं पोट ज्यांनी भरलं ना तो शेतकरी वर्ग,
त्याच्या संवेदना काय आहेत त्या काळी त्या माणसाने मांडल्या आणि शेतकऱ्याचा आसूड लिहिलं आणि खऱ्या अर्थाने क्रांती झाली. परंतु आत्ताची समाज व्यवस्था या शेतकऱ्यांना दुय्यम दर्जा देते आहे. हे खरोखरच अशोभनीय आहे, शोकांतिका आहे. आमच्या काळात 3री-4थीत असताना आम्हाला 5 पैसे 10 पैसे मिळायचे, ते मी साठवून गोष्टी पुस्तकं घ्यायचे. आणि मला वाटतं 7वी-8वीमध्येच मी छावा किंवा मृत्युंजय हे वाचून काढलं होतं. पु ल देशपांडे सगळं वाचला. 11वीपर्यंत माझं हे सगळं वाचून झालं होतं. पु ल देशपांडे, वपू काळे, वि स खांडेकर आणि नासी फडके. वि स खांडेकरांचाही माझ्यावर फार प्रभाव. गिरिजा किराई माझ्या आवडत्या. आणि ज्या वर्षी माझं लग्न झालं त्या वर्षी मला गिरिजा किरांचं एक मी पुस्तक वाचलं होतं, माहेरचा आहे. हां, तर ते मला खूप उपयोगी पडलं पुढच्या जीवनात संसारामध्ये. जेव्हा त्यांची माझी भेट झाली गिरिजा किरांची. नातं आणि मित्रत्व कसं असतं हेच मी सांगणार आहे. आज ज्योतिबांचं नाव घेताना मला अभिमान आहे, कारण माझं कुलदैवत आहे ते ज्योतिबा आहे. आणि त्यामुळे दररोज सकाळी त्यांची मला आठवण होते. कारण मी जेव्हा माझ्या कुलदैवाचं नाव घेतो तेव्हा मला ज्योतिबांची मला मगाशी म्हटले की ज्योतिराव म्हणा, पण मी म्हटलं माझं कुलदैवत ज्योतिबा, तर त्यांच्यावर यांचं होतं. आणि आज जे मी घडलेलो आहे, मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो की फार गरीब कुटुंबातला मी आहे. मी घडलो ते फक्त फुले यांच्यामुळे घडलो, कारण यांनी संस्कार दिल्यामुळे आज मी तुमच्या पुढे उभा आहे. आज जसं म्हटलं की काल मी किशोर कदम यांचा एक कालचा परिसंवाद मी ऐकला. तिथे अभिजित करंडे यांनी त्यांची मुलाखत घेतली. शिक्षणाचा दर्जा कसा असावा आणि मी कसा घडलो हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आज चायनामध्ये शिक्षण देत आहेत, शिक्षणाशिवाय पर्याय नाही, पण चायनामध्ये मातृभाषा पहिली टिकवले, ती सुद्धा टॅपवरती. मी आज म्हणेन की तुम्ही शिका आणि शिकलात तरच तुम्ही मोठे व्हाल. सरांनी सांगितलं की इंग्रजीचं प्रभुत्व पण तुमच्यावर तेवढंच पाहिजे, तरच तुम्ही पुढे चालू शकता. लिहितो, आजही बातमी मी कधीही मोबाईलवरती टाईप करत नाही. पहिल्यांदा माझ्या नोटबुकवरती लिहितो आणि त्याच्यानंतर मोबाईलवर घेतो. ह्याचं कारण असं आहे की मला एक तर वाचनाची आवड होते. मी काय बोलतोय, माझं चुकलं आहे का, त्याच्यानंतर माझा हात जो आहे ना तो मी चालला पाहिजे. मोबाईलवरती माझं भविष्य घडणार नाही, माझं भविष्य घडतं ह्या पुस्तकामध्येच घडतं आणि ते आज या ठिकाणी मी आधी करतो. प्रामुख्याने ही संस्था स्थापन करताना मी तुम्हाला आज सगळे ज्येष्ठ आहेत, युवक आहेत, ही संस्था स्थापन करताना पहिल्यांदा जर या संस्थेचं जर लिखाण आणि या संस्थेचं नाव देण्यातला पहिलं मी आहे. कुठलीही गोष्ट नाही, मी कधी आज रोहित आहे, मी खरं त्याचं अभिनंदन करतो, कारण युवक आहे. विचारधारा जर घ्यायची असेल तर अशा युवकांनी पुढे येणं, त्यांना प्रोत्साहन देणं हे आज आपलं काम आहे. थोरासाहेब आहेत, सगळे आहेत. आता मी सगळ्यांची नावं नाही घेऊ शकणार, परंतु आज ही जी वास्तू उभी राहिलेली आहे या वास्तूमध्ये आज या ऐरोलीकरांसाठी फार मोठं तुम्ही काम करताय आणि त्याचं सर्व श्रेय आपण यांना दिलं पाहिजे, कारण यांच्यामुळे आज या ठिकाणी आपण घडतो आणि आज या ठिकाणी उभं राहतोय. जेवढंच मी या ठिकाणी घरगुटे साहेब माझे फार जवळचे मित्र आहेत, जेवढे आता या कार्यक्रमाला तर अशा पद्धतीने सर तुमचं पण या ठिकाणी तुम्ही आला योग आहे तो. तर मी साधा पत्रकार म्हणून तिकडे वावरतो. कधीही मी अपेक्षा कुठल्याही गोष्टीची केली नाही आणि करणार सुद्धा नाही, कारण जसं सर म्हणले पुस्तकापेक्षा मी माणसं जोडली, तसं मी सुद्धा आज माणसं जोडलेले आहेत आणि म्हणून मला आज या ठिकाणी आज संधी मिळाली. सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण जर बघितलं तर समाजामध्ये दोन गोष्टी आहेत, म्हणजे षडयंत्र आहे गोष्टी म्हणण्यापेक्षा. महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज यांचे जे काही विचार आहेत ते विचार शिस्तबद्धपणे पुसून टाकण्याचे एक मोठं षडयंत्र या ठिकाणी चालू आहे. आणि त्या षडयंत्रापासून आपण जे सर्वजण आहोत त्यासाठी आपल्याला जागृत राहणे फार गरजेचं आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे लिखाण केलं त्यांच्या ठिकाणी शेतकऱ्याचा आसूड असेल, गुलामगिरी असेल, सत्यधर्म असेल, त्या सगळ्या लिटरेचरवरती पुढं बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना तयार केली. आणि काय राज्यघटनेमध्ये महात्मा फुलेंचे जे विचार होते ते 70% जशाची तसे विचार भारतीय राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी नमूद केलेले आहेत. आता या ठिकाणी आरक्षण नावाची एक गोष्ट दोन लोकांनी या ठिकाणी चर्चा केली. पहिली गोष्ट म्हणजे ज्या लोकांसाठी आरक्षण आहे त्यांना आरक्षणाचा अर्थच समजलेला नाही.
आरक्षणाचा अर्थ ते असा लावतात की आर्थिक परिस्थितीचा आणि आरक्षणाचा काही संबंध नाही. आरक्षण ही वेगळी गोष्ट आहे, ती समजलेलीच नाही. तर ज्यांच्यासाठी आरक्षण राज्यघटनेच्या कलम 340 मध्ये जे काही नमूद केलेलं आहे ते लोकांना समजलेलं नाही आणि अजूनही ते समजेल असं वाटत नाही. कारण आपली तशी ज्याला आपण म्हणतो आपल्या बुद्धीची तशी मेहनत झालेली नाही. तर आरक्षण हा वेगळा विषय आहे. त्यासाठी एक तर तुम्ही 1 किंवा 2 दिवसाची कार्यशाळा लावा त्या ठिकाणी आणि आरक्षण काय ते समजून घ्या. आरक्षण म्हणजे भाकरी नाही, लक्षात घ्या. 2 वेळच्या भाकरीसाठी आरक्षण नाही. आरक्षण हे स्वाभिमानाने जगण्यासाठीची जी काही पद्धती आहे त्याला आरक्षण म्हणतात आणि ते आपल्याला वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी करायचं आहे. आता तुम्ही सगळेजण फार नशिबाने कोणी मुलाला पाचतानाही त्या ठिकाणी पुस्तक वाचत होत्या मॅडम. आताही तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुलांना पाचता मोबाईल बघितला जातो. परिस्थितीमध्ये बदल होतो आणि या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी परिस्थितीत बदल करणं गरजेचं वाटतं. तुम्ही सुदैवी आहात, तुम्ही खूप पुस्तकं वाचली. मी मात्र कुठलंही पुस्तक वाचलेलं नाही. तर मी काय केलं, माणसं मात्र मनापासून वाचले आणि जे काही आपण नैमित्तिक ज्याला म्हणतो आपण त्याची जन्मदूनची पुस्तकं मी वाचलेत नाही असं म्हणत नाही, परंतु मी इंग्रजी पुस्तकं वाचली. तुम्ही तुमच्या मुलांना पुस्तकं वाचायचे देणार असाल तर त्या ठिकाणी मुलांना इंग्रजी पुस्तकं वाचायला द्या. मराठी पुस्तक वाचलं तर 800 कोटी लोकांपैकी तुमचा प्रभाव फक्त 15 कोटी लोकांपर्यंत पोहोचू शकतो. पण इंग्रजी जर तुम्ही वाचलं, इंग्रजी पुस्तक वाचलं, इंग्रजीमध्ये ज्ञान घेतलं तर जगातल्या 800 कोटीवरती तुमचा प्रभाव पडू शकतो. आणि आपली मुलं का पाठीमागे राहतात याचं कारण आपण इंग्रजी वाचत नाही. आज सावित्रीबाईंचं स्वप्न याच वर्षी पूर्ण झालं. काय पूर्ण झालं तर आपल्या संगमनेरची गायकवाड नावाची मुलगी पहिली माळी समाजातली मुलगी IAS झाली. यानंतर बानाजी मॅडम तुम्ही झाल्या पण तू वेगळी गोष्ट. पहिली एक लक्षात घ्या की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर पहिली IAS मुलगी होण्यासाठी जर 70 वर्ष लागत असतील तर ही आपली काय नाही, आपलं दुर्दैव आहे किंवा आपण अजिबात जागृत नाही. या ठिकाणी लायब्ररी जी सुरू केलेली आहे ती लायब्ररी, पुस्तकांची लायब्ररी सुरू केली ती ओके, पण आपल्याला पुस्तकाची लायब्ररी नको. या ठिकाणी आपल्याला AI लायब्ररी सुरू करायची. त्यासाठी एक सेपरेट मीटिंग घ्या, संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना या ठिकाणी बोलवा आणि आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची लायब्ररी लावा. त्यासाठी मदतनीस घ्या, कॉम्प्युटर घ्या, परंतु लायब्ररी पुस्तकाची नको. आपल्याला आता पुस्तकं नाही वाचायची ओके. काही दिवस पुस्तकं वाचू आपण, परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्सची त्या ठिकाणी लायब्ररी सुरू करा आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करा. आज आपण मागं का आहोत तर आपलं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कोणी नाही. कोणी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तुम्ही बघितलं तर आपण दररोज वाचतो त्या ठिकाणी. थरातनी काय केलं, का केलं थरातनी? थराच्या परिचयाचे लोक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आहेत म्हणून हे सगळ्या प्रकारचे घोटाळे ते करू शकतो. आपला ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कोणीही नसतं त्यामुळे आपल्याला काहीही करता येत नाही. आपले जे काही योग्य फायदे आहेत ते फायदेही आपल्याला त्या ठिकाणी घेता येत नाही. या ठिकाणी लायब्ररीमध्ये काही लोकांनी पुस्तकं वगैरे दिले. मी लायब्ररीसाठी परमनंट एक सिस्टम तयार करतो. म्हणजे माझ्या वतीने इकॉनॉमिक टाइम्स आणि बिझनेस स्टँडर्ड हे जे काही 2 वर्तमानपत्र आहे ते वर्तमानपत्र दररोज घ्यायचे आणि त्याची मंथली जी काही फी असेल ती मी घ्यायची परमनंट. आणि पाहिजे त्यासाठी मी एक निधी तुमच्याकडे येतो, त्याच्या व्याजातनं पाहिजे असलं तर तुम्ही मंथली देते हे बरोबर. पण जोपर्यंत तुम्ही इकॉनॉमिक टाईम्स वाचत नाही तोपर्यंत तुम्ही वर्तमानपत्र वाचलं नाही असं मी समजतो. इकॉनॉमिक टाईम्स वाचा. इकॉनॉमिक टाईम्स नाही वाचलं तुम्हाला काय करणार आहे? टाइम्स ऑफ इंडिया हे जनरल वर्तमानपत्र झालं. तुम्हाला प्रगती काय करायची त्या ठिकाणी तर इकॉनॉमिक टाइम्स आणि बिझनेस स्टँडर्ड वाचा, तर तुमचे कारखानदार होतील, तुम्ही मोठे होता त्या ठिकाणी, बिझनेस काढताना त्या ठिकाणी. आपण फार अत्यंत छोट्या लेवलवरती आहोत. आपण स्वतःविषयी विचार करत नाही. आज महाराष्ट्रामध्ये माळी समाजाचा सगळ्यात शेवटचा नंबर आहे. लक्षात तुम्ही सगळे जर समाजाचा अभ्यास केला तर तुम्हाला असं जाणवण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात शेवटच्या थराला कोण आहे तर माळी समाज. का असं म्हणतो मी त्या ठिकाणी? समाजाचा स्तर कसा ठरवला जातो
तुमची किती मुलं MBBS ला जातात? किती मुलं MBBS होतात? म्हणजे गव्हर्नमेंट कोट्यातनं किती मुलं MBBS होतात? आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपल्या काय श्रीमंतीच्या ज्या काही कल्पना आहेत ना, त्या फार म्हणजे फार भ्रामक कल्पना आहेत. या जगामध्ये पारसी लोक किती आहेत? 1,05,000. किती? 1,05,000 पारसी. महाराष्ट्रात किती आहेत? फक्त 55. म्हणजे भारतात किती आहेत? फक्त 55,000 मी म्हणतो तुम्हाला. आणि त्यांच्याकडे प्रॉपर्टी किती आहे? तर संपूर्ण मुंबई ॲग्लोमरेशनमधली 37% प्रॉपर्टी त्यांच्या ताब्यात आहे. आपल्या ताब्यात काय हो? प्रश्न विचारतो तुम्हाला. किती? 37% प्रॉपर्टी जी आहे ती पारसी लोकांच्या ताब्यात आहे. त्याच्यामध्ये टाटा वगैरे सगळे आहेत. आणि संख्या किती आहे? 55,000. आम्ही इथं क्लेम करतो की आमची 2 कोटी लोकसंख्या आहे महाराष्ट्र, फक्त महाराष्ट्रात. तशी भारतामध्ये जर विचार केले तर आपली 40 कोटीच्या वर लोक. म्हणजे जयंतीचं नियोजन आणि आभार मानत थोरात साहेब आणि हे रोहित साबळे असो या सगळ्या मंडळीचं आयरोलीचं. कारण आयरोलीचा मी जरी सभासद असलो पण आयरोलीमध्ये येताना आम्हाला 1 तास लागतो. पण 1 तास लागत असताना जो आज आधार सन्मान आणि याचं नियोजन गेली शासनाने डिक्लेअर केलं आणि त्यापासून अद्यापत मंडळाने ठरवलं की आपल्याला वाचनालय आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी 199 साजर करायची. आणि आज ती पुण्यतिथी साजर झालेली आहे. आपलं जयंती साजर झालेली आहे. आणि या जयंतीनिमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. मी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नव्या मुंबईच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. माझ्याबरोबर अरुण शेठ जाधव आले, तानाजी शेठ आले, आपले निशित चौधरी साहेब आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी समोरच लहानाचे मोठे झालेले आहे. कारण भायखळा मार्केट म्हटलं 170 वर्षाची परंपरा आणि त्या मार्केटमध्ये महात्मा फुलेंच्या पदस्पर्शाने पावन असलेली ती भूमी, तिची सुरुवात आजपर्यंत गेली 85 सालापासून आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचाराने आजपर्यंत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले महाराष्ट्रात काय पण हिंदुस्थानात जगामध्ये आज ओमामालावी पुस्तक देताना महात्मा फुलेंचं त्यावेळेस त्यांचे आभार मानलं का तुम्हाला हे सगळं माहिती आहे आणि ते स्वतः वाचन करणारे ओबामा त्यांनी त्यांचं कौतुक केलं. आज 200 वर्षाची परंपरा ही वर्षभर ही जयंती करायची असा निर्णय आदरणीय भुजबळ साहेबांनी घेतला. आपण सगळ्यांच्या वतीनं भुजबळ साहेब, समीर भाऊ, पंकज भाऊ त्यांचा आभार मानतो. कारण शासनाकडे सुद्धा मानता आलं पाहिजे. शासनाने मंजूर करणं आज 200 वर्षाचं म्हणजे तो काय काय केलं पाहिजे. क्लिप भुजबळ साहेबांची आलेली आहे, मंडळाकडं आहेच. ती क्लिप जर सगळीकडे फिरवता आली तर काय काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे याची सगळी माहिती समता परिषदच्या वतीनं आणि एक राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून भुजबळ साहेबांनी तो प्रश्न शासनाकडे मांडला आणि फडणवीस सरकारने हा सगळा मान्य केला का वर्षभरामध्ये असणारी महात्मा फुलेंचं जे असणारं कार्य हे शेवटपर्यंत वर्षभर चालवायचं प्रत्येक क्षेत्रामध्ये. पण आज तुम्हाला आणतो पण नव्या मुंबईमध्ये समता परिषदच्या जागी जागी होल्डिंग लागलेले लागत असताना एक कार्य कोण करतं. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले वाडा असो, पुण्याचा नायगावचा असो, पण त्याचं सुशोभीकरण ते असणारे पुतळे किती जागी तरी सावित्रीबाई महात्मा फुलेंचे पुतळे भुजबळ साहेबांनी खर्चाने आज महाराष्ट्रात तर दिले, महाराष्ट्राबाहेर बी दिले. आणि जे येतील त्यांना हे पुतळे म्हणून देतात. बाकी काही टॉपी विपी नाही, तीच टॉपी आणि तोच प्रचार आणि तेच त्यांचं काम. ते ज्यावेळेला आले ब्रिटिशांना सुद्धा मार्गदर्शन करणारे धरण बांधणारे महात्मा फुले, रोड बांधणारे महात्मा फुले, स्टेशन बांधणारे महात्मा फुले, अनेक गोष्टी. कारण त्यावेळेस सुद्धा उद्योगपत्यांपेक्षाही हे मोठे उद्योगपती होते. जसं आता सांगितलं का आपण कमी आहोत आणि तुम्ही आवटे साहेब सांगितलं तर आपण कमी नाही. हा